वाशिम जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यानंतर जवळजवळ जिल्ह्याभरात 88% पेरण्या पूर्ण झाल्या आहे. मात्र आता वाशिम जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी अडचणीत आल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येते. आपण जर बघितलं तर शेतकऱ्यावर बोगस बियाणं आल्यामुळे या ठिकाणी दुबार पेरणी करण्याची वेळ या ठिकाणी आली आहे. आपण या ठिकाणी बघू शकता, मी सध्या वाशिमजवळ असलेल्या भटुंबरा या गावामध्ये आणि या गावामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आधी पेरणी केली होती. त्यानंतर त्याची उगवण क्षमता कमी असल्यामुळे, पेरलेलं उगवलंच नसल्यामुळे त्या ठिकाणी आता शेतकरी या ठिकाणी अडचणीत आल्याचं चित्र आपल्याला दिसून येते. याच संदर्भात आपल्यासोबत काही या ठिकाणचे शेतकरी आहेत, आपण जाणून घेऊया. दादा, मला सांगा, आधीची पेरणी कधी केली होती आणि कुठले बियाणे आपण आणले होते? आधीची पेरणी आम्ही पाणी पडल्याच गुरुवार 25 तारीख पेरणी केली आणि बियाण अग्रवाल कंपनीचं आणलेलं. तर आपण पहिलेच तर बियाण समजा असं लोकांचे कर्ज काढून घेतलेलं बियाण, खत बी होतं. 3 बॅगा होत्या आपल्या. 4 एकर जमीन आहे आपल्याकडे. एक बॅग आम्हाला कमी पडल्याच्या घरचीच टाकली, पण ती चांगली निघली. घरची जे टाकली ते तरी चांगली निघली. आणि जी बियाणं आणली होती बॅग ते बॅगा तिन्ही फेल गेल्या. मी आता दुबार पेरणी कधी केली? दुबार पेरणी तर आतापर्यंत मी केलेलीच नाही. माझी पेरणीच करायची बाकी आहे. कारण की माझ्याकडे आता डबलची व्यवस्था लावायला थोडा वेळ लागतं, कारण की आपली परिस्थिती नाजूक आहे. तर त्याच्यामुळे आतापर्यंत मी पेरणी केलेली नाही. पहिले जे आपण बॅगा आणल्या होत्या, हे पण आपण अशाच. आणखी काही आपल्यासोबत शेतकरी आहेत. दादा, मला सांगा, तुमच्या गावामध्ये किती शेतकऱ्यांचं या ठिकाणी आता दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे? आमचे इथे बरेच शेतकरी असे की जवळपास 70% पेरणी डबल करायची वेळ आलेली आहे. कारण की कोणतं बी बियाणे घ्या, कोण्या कंपनीचं घ्या, ते फेलच आहे. याच्याकडे जर सरकारनं असं ध्यान जर दिलं की बाबा बियाणे कंपनी डबल जर येळ लागली आम्हाला पेरायची, याला जबाबदार सरकार आहे ना. याने जर कंपनीवर लक्ष दिलं, जर शेतकऱ्याचं बियाणे फेल नाही गेलं तर आम्हाला डबल पेरणी करायची येत नाही. आज रोजी जर एका एकराला जर पेरणी करायची म्हणलं तर 25,000 रुपये खर्च यायला लागला. डबल जर करायचं म्हणलं ते 50 व्हायला लागलं. पैसा आणायचं कुठून येऊ? नेमकी आता काय मागणी? आता मागणी काय आहे की आमची नुकसान झालेलं आहे, डबल पेरणी झालेली आहे. तर मीच नाही, असे बरेच शेतकरी आहेत गावात नाही की 50% आज रोजी मोडणं चालू आहे. याची भरपाई करून द्यायला पाहिजे यानं. नक्कीच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा पालकत्व स्वीकारलेल्या वाशिम जिल्ह्यातच आता शेतकऱ्यावर आता दुबार पेरणी करण्याचे या ठिकाणी संकट आल्याचे चित्र दिसून येते. विशाल राऊत, जय महाराष्ट्र न्यूज, वाशिम.